हे घर आता घर राहिलेलं नाही, धर्मशाळा झाली आहे. हा साला सकाळीच घरी आला, नाश्ता केला, मटण खाल्लं दुपारचं. त्याची बहीण गेली किटी पार्टीला, हाय ती तन्नावला. त्याच्यासाठीच तर बनवलं घर, म्हणून तर यानं दिवाण दिला होता मला अन्नात. मी झोपतो खाली चटाईवर. यायला माहित आहे ना, यायला माहित आहे रविवार आहे, जियाच्या घरी मटण बनतेच. मग यायचं काही ना काही बहाणे घेऊन आलो होतो इकडं, बाईले भेटायला आलो होतो. आलवा अच्छा, येतात तर येतात असे येतात का जसा 2 दिवसाच्या ट्रेनचा प्रवास करून आले, मार थकले. आणि राहतात कुठं? हे इथं 2 किलोमीटर डुंगनापाशी. आमच्याच घरी आले झोपा येतात, आमच्याच घरी आले भुका लागतात, सारं आमच्याच घरी लागतं. बरं येतात तर असे येतात का ज्याचं नाव नाही घेत, आणि ज्यातात बी असे का जसे का पाण्यात डुबकी मारून बाहेर आले असे. अरे हे बहिणीचं घर आहे ना, बहिणीचं घर आहे तर हे समजा ना का बहिणीचं घर आहे. तुम्ही बापाच्या घर असल्यावर काही पडून राहता इथं. झालं आता 6 वाजले, आता उठन आणि म्हणून चला जियाजी बाहेर. मग या रात्री डोलत डालत घरी. आणि कोणा पाहिली? जियाजीनं पाहिली. कोणाची गलती? जियाजीची गलती. जियाजी बिघडून राहिले. काहून? जियाजी चुत्या आहे, बेवळा आहे जियाजी, लफंडर आहे जियाजी तुमच्या. आणि हे फुकटे झाले भिकार चोर. ज्याच्या टायमाला जियाजी 100 रुपये द्या बरं, थोडंसं कॅश नाही माझी, ऑनलाईन मी करून देतो. आणि याची बहीण सांगते का याच्या बँकेत अकाउंटच नाही म्हणते. जिजाजी तर उल्लू आहे, उल्लू जियाजी, पगला आहे जियाजी. वाजले 6. बोललो होतो ना तुम्हाला, काय करायचं? जाऊन नाही का? जाऊन चला. उल्लू उल्लू जियाजी, उल्लू. चला चला आता डोला डोला वापस येऊ घरी, चला. बैगन